नमस्कार बालमित्रांनो, आज आपण 14 खडीमधील शेवटच्या अक्षरांचा अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला फळ्यावरती कोणतं अक्षर दिसतंय? आपण अ पासून आहा पर्यंत जे स्वर शिकलेलो आहोत त्या स्वरातलं शेवटचं अक्षर आहे आहा। त्याला आपण विसर्ग म्हणतो। तर हे स्वरचिन्ह कोणतं आहे? तर हे दोन ठिपके तुम्हाला दिसतात। तर हे त्याचं हे स्वरचिन्ह आहे। तर आपण आज विसर्गाची अक्षरे कशी लिहायची आणि ज्या शब्दांमध्ये विसर्ग आलेला आहे अशा शब्दांचा अभ्यास करणार आहोत। पाहूया सुरुवातीपासून कशा प्रकारे हे विसर्गाची अक्षरे लिहायची आहेत ते। पहिलं जे अक्षर आहे ते आपलं आहे क। हा क काढलेला आहे आणि या ठिकाणी विसर्गाचं चिन्ह त्याच्या समोर द्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे दोन ठिपके द्यायचे आहे। हा क होता, त्याला विसर्ग आपण दिलेला आहे। तर आता त्याचा उच्चार काय होतो? कहा। पुढचं जे अक्षर आहे ते आहे ख। हे अक्षर आहे ख। आता ख ला जर आपण विसर्ग दिला तर खहा होतो। मग या ठिकाणी आपल्याला विसर्ग या ठिकाणी द्यायचा आहे। असे गोल दोन ठिपके त्याच्या समोर द्यायचे आहे। ख चा आता काय झाला? खहा। पुढचा अक्षर आहे ग। ग गणपतीचा। आता ग ला आपल्याला विसर्ग लावायचा आहे किंवा विसर्ग द्यायचा आहे। आता ग ला विसर्ग लावल्यानंतर त्याचा उच्चार काय होतो? गहा। त्यानंतर पुढचं जे अक्षर आहे ते आहे घ। घ घराचा। आपण मुळाक्षरे लिहिताना हे अक्षर शिकलेलो आहोत। हा घ घराचा। आता घ ला आपण विसर्ग लावू। या ठिकाणी विसर्ग लावलेला आहे। मग पहिलं अक्षर होतं घ। आता त्याचा उच्चार काय होतो? घा। घा असा उच्चार होतो। घ नंतर पुढचं जे अक्षर आहे ते आहे च। च चमचा। मग च ला आपल्याला विसर्ग लावायचा आहे। आता च च काय झाला? च ला विसर्ग लावल्यानंतर चहा असा त्याचा उच्चार करायचा आहे। त्यानंतर पुढचं अक्षर आहे छ। छ छत्रीचा। मग छ ला आपल्याला विसर्ग लावायचा आहे, म्हणजे दोन ठिपके त्याच्या समोर द्यायचे आहेत। मग छ ला विसर्ग लावल्यानंतर चहा असा त्याचा उच्चार होतो। पुढचं जे अक्षर आहे ते आहे ज। ज जहाजाचा। ज ला आपल्याला विसर्ग द्यायचा आहे किंवा विसर्गाचं चिन्ह या ठिकाणी आपल्याला लावायचंय। मग ज ला विसर्ग लावल्यानंतर त्याचं वाचन कसं होणार? जहा। ज चा आता काय झाला? जहा। त्यानंतर पुढचं जे अक्षर आहे ते आहे झ। झ झबल्याचा। हा आहे झ।
झला विसर्ग लावल्यानंतर म्हणजे त्याच्या समोर असे विसर्गाचे 2 ठिपके द्यायचे आहेत. पहिल्यांदा झ होता, आता झा असं त्याचा उच्चार होतो. त्यानंतर पुढचं जे अक्षर आहे ते आहे ट, टरबुजाचा. हे आपण मुळाक्षरांमध्ये शिकलेलो आहोत. आता ट ला आपल्याला विसर्ग लावायचा आहे किंवा विसर्ग द्यायचा आहे टच्या समोर. टहा, ट होता, आता काय झाला टहा. त्यानंतर पुढचं अक्षर आहे ठ, ठशाचा. ठ ठशाचा. तर ठ ला विसर्ग द्यायचा आहे आपल्याला. विसर्गाचं चिन्ह दिलेलं आहे. ठ होता, ठहा. याचं वाचन कसं होईल आता ठहा. त्यानंतर पुढचं जे अक्षर आहे ते आहे ड. ड डब्याचा. आता आपण ड ला विसर्ग देऊया. ड ला विसर्ग डहा. त्यानंतर पुढचं जे अक्षर आहे ते आहे ढ ढगाचा. ढ ला आपण आता विसर्ग देणार आहोत. विसर्गाचं चिन्ह त्याच्या समोर लिहिणार आहोत. ढ ला विसर्ग ढा. त्याच्यानंतर पुढचा आहे ण बाणाचा. ण, ण ला विसर्ग णहा. ण ला विसर्ग णहा. त्याच्यानंतर पुढे पुढे आहे त, त तलवारीचा किंवा त ताबल्याचा. आहे त. आता आपण त ला विसर्ग देणार आहोत किंवा त्याच्या समोर विसर्गाचं चिन्ह लिहिणार आहोत. हा झाला तहा. त चा काय झाला, त ला विसर्ग तहा. त्याच्यानंतर पुढे आहे थ थव्याचा. थ ला विसर्ग, थ ला विसर्ग थहा. थ ला विसर्ग थहा. त्याच्यानंतर पुढे आहे द. द दप्तराचा. त्यानंतर आपण द ला विसर्ग लावणार आहोत. आता द ला विसर्ग दहा. त्याच्यानंतर पुढे आहे ध धनुष्याचा. आता आपण त्याच्या पुढे विसर्ग देणार आहोत. ध ला विसर्ग धा. पुढचा अक्षर आहे न नळाचा. आता न ला आपण विसर्ग देणार आहोत. न ला विसर्ग नहा. पुढचं अक्षर आहे प. प पतंगाचा. आता प ला विसर्ग देणार आहोत आपण. प ला विसर्ग पहा. प नंतर पुढचा अक्षर आहे फ फणसाचा. फ फणसाचा. याला आपण विसर्ग देणार आहोत. फ ला विसर्ग फहा. त्यानंतर पुढे आहे ब बदकाचा. आता या ब ला आपण विसर्ग लावणार आहोत.
ब ला विसर्ग बहा. पुढे आहे भ भटजीचा. आणि भच्या पुढे आपण विसर्ग देणार आहोत. विसर्गाचं चिन्ह आहाचं चिन्ह हे आहाचं चिन्ह आहे. भला आहा लावला किंवा भला विसर्ग लावला बहा. त्याच्यानंतर म मगरीचा मला विसर्ग पहा. सुरुवातीला काय होतं म होता आणि मला आपण विसर्ग लावलेला आहे. हा विसर्ग म्हणजे काय आहा लावलेला आहे. मला आहा लावल्यानंतर महा असा त्याचा उच्चार होतो. मला विसर्ग महा. त्यानंतर पुढचा अक्षर आहे य यज्ञाचा. आणि यला आपल्याला आहा लावायचा आहे म्हणजेच विसर्ग लावायचा आहे. यला आहा लावला यहा असं त्याचा उच्चार होतो. त्याच्यानंतर पुढचा अक्षर आहे र. र रथाचा. र ला आपण आता आहा लावू म्हणजेच विसर्ग देऊ. मग र ला आहा लावला र आहा रहा किंवा र ला विसर्ग रहा. त्यानंतर ल लसणाचा. लला विसर्ग लहा. नंतर व वजनाचा. हा आहे व वजनाचा. आता आपण वला विसर्ग देऊया किंवा वला आहा लावूया. आहाचं चिन्ह आपण समोर दिलंय. वला विसर्ग वहा किंवा व आणि आहा वहा. त्याच्यानंतर श शाहमृगाचा. शला विसर्ग शला आहा लावलेला आहे आपण शहा शहा किंवा शला विसर्ग शहा. त्यानंतर आहे श षटकोनाचा. श षटकोन शला विसर्ग शहा. पुढे आहे स सस्याचा. स ससा आहे स. आता स ला विसर्ग लावल्यानंतर त्याचा उच्चार कसा होतो पहा. स आणि हा काय आहे आहा. मग स ला आहा लावला सहा. त्याच्यानंतर पुढे आहे ह हत्तीचा किंवा ह हरणाचा. आता आपण ह ला विसर्ग लावूया किंवा ह च्या पुढे आहा लावूया हा. पुढे बघा ह नंतर ळ. ळ बाळाचा. ळ ला आपल्याला आहा लावायचा आहे किंवा विसर्ग द्यायचा आहे. ळ ला विसर्ग लहा. पुढे क्ष क्षत्रियाचा. क्ष क्षला आपल्याला आता विसर्ग लावायचा आहे. क्षला आहा लावला क्षहा. आणि शेवटचं जे अक्षर आहे ते आहे ज्ञ ज्ञानेश्वराचा.
आणि ज्ञला आपण विसर्ग देऊया. ज्ञला विसर्ग ज्ञहा किंवा ज्ञला आहा लावला ज्ञहा असं त्याचं वाचन करायचं आहे. कला खला विसर्ग कहा, खला विसर्ग कहा, गला विसर्ग गहा, घला विसर्ग घा, चला विसर्ग चहा, छला विसर्ग चहा, जला विसर्ग जहा, झला विसर्ग जहा, टला विसर्ग टहा, ठला विसर्ग टहा, डला विसर्ग डहा, ढला विसर्ग ढहा, णला विसर्ग नहा, तला विसर्ग तहा, थला विसर्ग थहा, दला विसर्ग दहा, धला विसर्ग दहा, नला विसर्ग नहा, पला विसर्ग पहा, फला विसर्ग पहा, बला विसर्ग बहा, भला विसर्ग बहा, मला विसर्ग महा, यला विसर्ग यहा, रला विसर्ग रहा, लला विसर्ग लहा, वला विसर्ग वहा, शला विसर्ग शहा, शला विसर्ग शहा, सला विसर्ग सहा, हला विसर्ग हहा, ळला विसर्ग लहा, क्षला विसर्ग क्षहा आणि ज्ञला विसर्ग ज्ञहा. अशा प्रकारे ही कहापासून ज्ञहापर्यंत हे आहाचे जे विसर्ग आहेत हे शब्द हे अक्षर आपण आता पाहिलेले आहेत. आता याच्यावरती आपण विसर्गाचा समावेश असलेले काही शब्द आपण अभ्यासणार आहोत. पहा, पहिला जो शब्द आहे तो आहे दुःख. आता बघा, दुःख दला उ लागलेला आहे सुरुवातीला. ह्रस्व उ दु. आता दुःख असं आपण म्हणतो, मग दला विसर्ग लागतो या ठिकाणी. दु आणि पुढे ख. दु आणि हा ख, दुःख दुःख असं त्याचं वाचन करायचं आहे. म्हणजे दुला विसर्ग लागलेला आहे आणि जर विसर्ग लावला नाही तर दुःख असा शब्द तयार होतो. पण आपण बोलताना दुःख दुःख असा उच्चार करतो, म्हणून त्या ठिकाणी विसर्ग लागतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे अंशतः. तहा तला आहा लागलेला आहे, म्हणजे तला विसर्ग द्यायचा आहे. अंश अंबारी, हा काय झाला अंश शामृगाचा आणि तहा तला आपल्याला विसर्ग लावायचा. आता अंशत असं झालेलं आहे हे अंशत, आणि आपण त्याला आता विसर्ग लावलेला आहे. मग आता काय झालं, अंशतः असं त्याचं वाचन होतं, अंशतः. पुढचा जो शब्द आहे शतशः. शतशः म्हणजे शला आहा लागतोय, म्हणून शतशः हा जो शब्द आहे शशामृगाचा शत आता हा काय झाला शतश. शतश असा शब्द झालेला आहे, परंतु बोलताना आपण काय म्हटलेलं आहे शतशः, म्हणजे आहा हा शेवटच्या शला आहा लावायचा आहे. काय झाला हा शतशः. त्यानंतर पुढचा शब्द आहे निपात. आता नीला आहा लागलेला आहे, निपात. निपात असा शब्द आपण उच्चारत नाही. हे काही शब्द अवघड आहेत, पुढे तुम्हाला आता ह्या अभ्यासात येणार आहेत. मग निपात असा उच्चार आपण केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की नीला विसर्ग लागतोय. मग नला पहिली वेलांटी ह्रस्व वेलांटी येते,
नि, निपात. हा झाला नि आणि हा झाला पात, निपात. त्याचं वाचन कसं होतं? निपात. त्याच्यानंतर पुढचं आहे अधःपतन. अध, ध ला आहा लागतो. अधःपतन. हा काय शब्द झाला? अध. परंतु मी बोलताना काय म्हटलो? अधःपतन. मग या ठिकाणी याला ध ला विसर्ग लागतो. अधःपतन. अधःपतन असा शब्द तयार होतो. आता शेवटचा आपण शब्द पाहणार आहोत विशेषतः. 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 त आहा, त ला आहा लागतो. मग विशेष. विशेष. आणि मी शेवटी काय म्हटलेलं आहे? तहा. तहा असं म्हटलेलं आहे. विशेषत असं नाही म्हटलेलं. विशेषतः म्हणजे आहा कुठे लागलेला आहे? त ला. म्हणजे त ला आपल्याला विसर्ग द्यावा लागेल. विशेषतः. पहा, आपण आता कोणते शब्द पाहिलेले आहेत? दूला काय लागलेला? विसर्ग लागलेला आहे. म्हणून दुःख, दुःख असं त्याचं वाचन होतं. अंशतः. तला आहा लागलेला आहे. अंशतः. शतशः. शला आहा लागलेला आहे म्हणून शतशः. निपात. मग या ठिकाणी नीला विसर्ग लागलेला आहे. अधःपतन. धला विसर्ग लागलेला आहे. विशेषतः. तला विसर्ग लागलेला आहे. चला तर पुन्हा एकदा वाचन करूया आपण. आज आपण काय शिकलेलो आहोत? आहा म्हणजे विसर्ग. त्याचं स्वरचिन्ह कोणतं आहे? असे दोन ठिपके आहेत. तर आता या ठिकाणी बघा, प्रत्येक अक्षराला ही जी मुळाक्षर आहेत, ही जी व्यंजन आहेत, या व्यंजनाला आपण काय केलेलं आहे? विसर्ग लावलेला आहे. आणि त्या व्यंजनाला विसर्ग लावल्यानंतर त्याचा उच्चार बदलतो. मग पहा, कला विसर्ग कहा, खला विसर्ग कहा, गला विसर्ग गहा. अशा प्रकारे लक्षात घेऊन वाचन करायचं आहे. वाचन करताना मात्र आपण डायरेक्ट त्या अक्षरांचं वाचन करायचं आहे. कसं ते पाहूया. पहा, कहा, खहा, गहा, घहा, चहा, छहा, जहा, झहा, तहा, ठहा, डहा, ढहा, णहा, तहा, थहा, दहा, गहा, नहा, पहा, फहा, बहा, भहा, महा, यहा, रहा, लहा, वहा, शहा, शहा, सहा, हहा, ळहा, क्षहा आणि न्यहा. आहाचे म्हणजे विसर्गाचे आपण शब्द पाहणार आहोत. दुःख, अंशतः, शतशः, निपात, अधःपतन आणि विशेषतः. अशा प्रकारे आपण ही जी आज विसर्ग शिकलेलो आहोत, आहा लावल्यानंतरची अक्षर आणि विसर्ग, ज्या शब्दांमध्ये विसर्गाचा समावेश आहे असे शब्द आपण पाहिलेले आहेत. तर आज तुम्ही या सर्व अक्षरांचं आणि शब्दांचं वाचन करायचं आहे आणि आपल्या वहीमध्ये लिहायचं आहे. आणि आणखी काही असे विसर्गाचे शब्द
आपण इतरत्र शोधायचे आहेत. आपल्या घरी वर्तमानपत्र येत असेल किंवा आपल्या भाऊ बहिणीची भाऊ असेल, मोठा बहीण असेल, यांची काही पुस्तके असतील नातेवाईकांची, अशा प्रकारे याच्यामध्ये काय करायचं, काही ग्रंथ असतील तर त्याच्यामध्ये असे शब्द, विसर्गाचे शब्द सापडतात तर जास्तीत जास्त शब्द शोधून वहीमध्ये लिहायचं आहे आणि त्याचं रोज वाचन सराव करायचा आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओच्या वेळी. धन्यवाद.